पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। भामावहिनी, अगं बाई, भाऊजी, हळू हळू हळू। काय हो, तुम्ही कसे आलात एकदम? घरी सर्व ठीक ना? नाही, आईची प्रकृती ठीक नाही, ज्वर झाला आहे गेले काही दिवस। ते कळवण्यासाठीच बाबांनी पाठवलं होतं। अहो, मग हे आधी नाही का कळवायचं मला? मीच येते तुमच्या सोबत आता लगेच घरी। अगं काय ग हे? बस बघू आधी, किती हा दसमुसळपणा। आधीच कमी त्रास होतोय का तुला? बस नी, हे घ्या, हे घे, मुरावळा खा, जरा बरं वाटते। आणि मान्य आहे, परिस्थिती नाजूक आहे, पण तू बाई बाहेर पडू नकोस। तसं नव्हे, पण सासूबाईंची तब्येत नक्की जास्त असणार, त्याशिवाय त्यांनी धाडलं नसतं भाऊजींना असं। मी काय म्हणते, तुम्ही अजिबात काळजी करू नका। तुम्हा साऱ्यांच्या जेवणा खाण्याचं मी इकडे बघते, नाहीतर इथून तुम्हाला डबा देता येईल। हो, आणि थांबा हा, मी आलेच, आले, येते मी। ताई, बाई, एवढीच रक्कम शिल्लक आहे। लक्ष्मी केशवा, भाऊजी हे घ्या, यात थोडासा तूप मीठ कूट भात दिलाय आणि काही पैसे। वैद्य बुवांना लगेच बोलावून घ्या। सासूबाईंना दुखणं अंगावर काढायची सवय आहे, आणि यापुढे आठवडाभर मीच डबा देत जाईन। हो, आणि काही लागलं तर आम्ही आहोत, काळजी करू नका म्हणावं। कळवतो वहिनी, येऊ? दीनानाथ, दीनानाथ, कामाच्या वेळेला नेमका कुठे गेला? दीनानाथ, बळवंतराव, आता तरी सांगा ना। अहो, किती वेळ उत्कंठा शिगेला पोचवून ठेवली तुम्ही? हा, दीनानाथला बघितलं का? तो अजून अंक वाटून आलाय कुठे? एवढा उशीर? कामाची आळमटाळम करायला लागला वाटतं। गोपाळराव, ते राहू द्या। हे बळवंतराव बघा ना, मगासपासून उत्कंठा शिगेला पोचवून ठेवली त्यांनी। काहीतरी आनंदाची बातमी द्यायची, आनंदाची बातमी द्यायची असं म्हणून काही सांगतच नाहीयेत ते। अहो, मी तेच सांगतोय, दीनानाथला अंक वाटून यायला यापुढे असाच उशीर होणार। म्हणजे आपल्या केसरीचा खप 1800 प्रतींच्या वर गेलाय। 1800 प्रती। 1800? बळवंतराव, एवढी चेष्टा बरी नव्हे। चेष्टा कसली, खरेच सांगतोय। येताना दीनानाथला पेढे सुद्धा घेऊन यायला सांगितले। खरंच की काय? काय सांगताय काय बळवंतराव? खरंच काय गोड बातमी दिली ती? आगरकर, संपादक गोपाळराव आगरकर, वा, खूप खूप अभिनंदन। कारण केसरी या वृत्तपत्राची संपादकाची जबाबदारी अप्रतिमरित्या सांभाळली आहेत तुम्ही। अभिनंदन, अभिनंदन। अहो, आपल्या सर्वांचं श्रेय आहे यामध्ये। हे काय? अहो, संस्थानाला पत्र पाठवायचे, त्यासाठीच दीनानाथला हाका मारत होतो, पण यांनी पेढे आणायला पाठवलं त्याला। शास्त्री बुवा, विसरलात का? केवळ 1800 प्रतींवर आपल्याला समाधान मानून चालायचे नाही। आपले कार्यक्षेत्र विस्तारणार कधी? केसरीचा आवाज सर्वदूर पोहोचायला हवा। बळवंतराव, अहो लक्षात आहे माझ्या, मी विसरेन कसा?
बडोदे म्हणजे महाराज सयाजीराव. त्यांना आपल्या कार्याचं मोल नक्कीच कळेल. होय. आणि सर्वार्थानेच ते उपयुक्त राहील. खप वाढेल, आर्थिक आवक सुधारेल. पण संस्थानाकडनं जर सहाय्य मिळालं तर ते कुठल्या अटीवर मिळतं याकडेही लक्ष ठेवावं लागेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये केसरी संस्थानांचा अंकित असणार नाही हे देखील त्यांना कळायला हवं. त्यांचा वरचष्मा राहून आपलं ध्येय साध्य होणार नाही. शास्त्री बुवा, केसरी हा स्वतःच्या गर्जनेने सबंध आसमंत नियंत्रणात ठेवतो. कुणीही त्याच्यावर अंकुश ठेवणे शक्य नाही आणि ते होणार देखील नाही. मुलांच्या कल्पनेच्या भराऱ्या पार सौर मंडळ पालतं घालतात शास्त्रीबुवा. 2 दिवसांपूर्वी बळवंतरावांनी सौर मंडळावरची तासिका काय घेतली. मुलांच्या मनातली जिज्ञासा दुथडी भरून व्हायला लागलीये. वा या या या. अरे आपटे बुवा, अहो सावकाश बसून पाणी प्या. असा सावकाश. शास्त्री बुवा, हे घ्या आणि मला या जबाबदारीतनं मोकळं करा. आपटे काय आहे हे? सोहनींच्या हप्त्याचं रजिस्टर. आणि ह्याच्या पुढे हप्ते भरायला मला सांगू नका. हो, गेले काही दिवस सोहनींकडे गेलो की एकच विषय, खप वाढतोय, हप्ताही वाढवा. त्यांना कोण सांगणार? फक्त खप वाढतोय, उत्पन्न नाही. आपटे शांत व्हा. शांतच होतो इतके दिवस. आता पाणी नाकापर्यंत आलेलं आहे. आणि बळवंतराव, गोपाळराव यांच्या पुढे वर्गणीच्या रकमेचा विषय काढला की दोघेही उडवून लावतात. तुम्ही सांगा शास्त्री बुवा, कागदाचा खर्च, शाईचा खर्च, वृत्तपत्र टपालांनी पाठवायचा खर्च आणि वर सोहनींचा हप्ता, हे सगळं एका रुपयात भागणार कसं? आपटे, गोपाळरावांनी केसरीच्या मदतीसाठी बडोदे संस्थानाला पत्र पाठवलेलंच आहे. आणि सयाजीरावांची ख्याती ऐकता मला नक्की खात्री आहे आपल्यासारख्या देशकार्य करू इच्छिणाऱ्यांना ते नक्की मदत करतील. आणि आपण केसरीतून बडोदे संस्थानाची बाजू लावून धरतो आहोत, त्यांच्या कारभाराबद्दल लिहितो आहोत, सयाजीरावांची बाजू लावून धरतो, हे त्यांच्या कानावर निश्चितच गेलेलं असणार. मी तर म्हणतो एव्हाना ते पत्र त्यांच्या हातात पडलं देखील असेल. तुम्हाला खरंच असं वाटतं नामजोशी? अहो, संस्थानिकांची सध्याची अवस्था आपल्याला माहित नाही का? सध्या इंग्रज त्यांचीच गळचेपी करतायत. त्यांच्या कारभारावर इंग्रजांचंच नियंत्रण आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांची इच्छा असो वा नसो, ते आपल्याला मदत करू शकतील असं तुम्हाला वाटत असेल तर बोलणंच खुंटलं. अहो आपटे बुवा, का बोलणं खुंटेल? पैसे गोळा करण्याचे इतरही अनेक मार्ग आहेत. मी म्हंटलच ना, आपण वेळ पडली तर जाहिराती आणू. आपटे, काळजी करू नका. मला खात्री आहे आपल्याला बडोदे संस्थानाकडनं नक्की मदत येणार. येतो. आपटे पैसा पैसा पाहिजे तुला. लई कष्ट करतोस तू. अंग मोडेल एवढी घरात येतो, पण ऊन आणि वाऱ्या संगत उडून जातो. काय बरोबर ना? जय बाबाजी. लहान पोर आहे हो आमचं. मध्ये मध्ये बोलू नका, बाबाजींना समज कळते. जय बाबाजी. लहान पोर आहे तुझं आणि सतत ते आजारी असत, बरोबर ना? वाईट वाईट शक्ती फिरते तुझ्या घरावर. तुझ्याच लोकांनी करणी केली आहे तुझ्यावर. रडू नकोस माई, रडू नकोस. तू या बाबाकडे आली आहेस. तुम्ही या सगळ्या संकटातून मुक्त व्हाल. बाबा, आता तुम्हीच सांगा काय करायचं ते. तुम्ही जे म्हणाल ते आम्ही तयार आहोत करायला.
बांध हे तैत गळ्यात, सगळ्या संकटातून मुक्त होशील. अहो बाबा, त्याचं काय? बाबांना मोठं व्रत करायचंय, त्यासाठी साधन सामग्री तर लागेलच. बाबांना काय नको, पण मला सगळं बघायला लागतं ना, म्हणून थोडी दक्षिणा लागेल. हो हो, ठेवतो ना, ठेवतो. बाबाजी की जय हो. जय बाबाजी. खूप उपकार झालेत बाबा तुमचे आमच्यावर. जय हो बाबाजी, जय हो बाबाजी, जय हो बाबाजी, जय हो बाबाजी. या तुम्ही, या. जय हो बाबाजी. बाबा, या गावातलं लय काम बाकी आहे आपल्या. अशी लय लोक आहेत पुण्यामध्ये. मग तुला कशाला ठेवलंय? त्या सगळ्यांना हेरून इथं आणायलाच ना. सगळ्यांची माहिती गोळा कर आणि घेऊन ये त्यांना इकडं. पण असं एक एक हेरून आणणं लय कठीण आहे बाबा. लोकांना आपली माहिती कळायला हवी, तेव्हा जास्त लोक येतील. मी काय म्हणतो बाबा, ते नवीन वृत्तपत्र सुरू झाले बघा, तिथे आपण आपली जाहिरात दिली तर. जादुई शक्तीचा आशीर्वाद असलेले एक सिद्ध पुरुष पुण्यात, कसं वाटतंय? हे समजा ठीक आहे, पण कुठल्या वृत्तपत्रात? केसरी. कितीदा सांगायचं, पुस्तकं नीट बंद करून ठेवा. हे पाण्याचं भांड हे तांब्यावर ठेवा. पुन्हा इकडची वस्तू तिकडे झाली की आमच्या नावाने चिडचिड आहेच. ऐकू ऐकू ताई, अहो काय झालं तुम्हाला? या या इकडे या, आधी बसा, इकडे या. अरे बापरे. ताई, मी पटकन भाऊजींना बोलू का? ते फार लांब गेले नसते. नाही वहिनी, नाही. त्यांना यातलं काही कळतं का म्हणे? हा, अजिबात नाही. तुम्ही बसा आधी, इथे बसा. आणि का कळतं का म्हणे? अहो, आधीच काही कमी मनस्ताप आहेत का? त्यात आता आणखीन आपल्यामुळे ही भर कशासाठी? अहो ताई, पण हे पहिल्यांदा झालंय का? या आधी देखील झालंय. आणि ह्या अशा अवस्थेत कळा वारंवार येणं योग्य नाही. नका काळजी करू तुम्ही. दिवस डोक्यावर आला तरी सुद्धा पोटात काही नाही माझ्या, म्हणून आज जरासा त्रास झाला बस. तुम्ही काळजी का घेत नाही? अहो, फक्त तेवढंच नाही, काही उष्णतेचा त्रास होतो ना मला, आतून जाणवतंय तसं. हो, मग निदान वैद्यांचा सल्ला. मी काय म्हणते, तो जानकी काकूंनी मोरावळा आणून दिला होता, तेवढा मला आणून देता? आणते, पण त्याने तुम्हाला नक्की वाटेल मला बरं. जा. हे घ्या. आणखीन आणू? बरं वाटतंय? शेवटी घरगुती उपायच लागू होतात हो. जानकी काकूंनी काल आणून दिला म्हणून भागलं आज. ताई, तुम्ही काळजी घेत जाओ. अहो, मला काहीही लागलं तरी इथे मदतीला जानकी काकू आहे, तुम्ही आहात, मग कसली चिंता. बरी आहे मी आता. शुद्ध हलकटपणा आहे हा. गोपाळराव, काय झाले? बडोद्याहून पत्र परत आलंय. सयाजीरावांना ते मिळालंच नाहीये. ऍड्रेस ही नॉट फाउंड. शास्त्री बुवा, सबंध बडोद्यात यांना राजवाडा सापडला नाही म्हणे. मला याची कल्पना होतीच, आणि पत्र मिळालं असताना तरी फार काही वेगळं घडलं नसतं बळवंतराव. झालं असतं, सयाजीरावांना सद्य परिस्थितीची जाणीव झाली असती. नेमके तेच. टी माधवराव आणि ब्रिटिश साम्राज्याला होऊ द्यायचं नाहीये बळवंतराव. सगळे मार्ग खुंटलेत आता आपले.
उलट आहे उलट आहे उलट आहे गोपाळराव. उलट आपण योग्य मार्गावर असल्याची खात्री पटली आहे. या हीन कृत्याने हे सिद्ध झाले की केसरीचा टी माधवराव आणि इंग्रजांनी देखील धसका घेतलाय. त्यामुळे आता मागे हटायचे नाही, हरून जायचे नाही, निकरानं पुढे जायचे. माझ्या येऊ नको कळलं ना बाबाजींना अडवतोय तू. तुला कळतं का कोणाला अडवतोय? अरे बाबाजींच्या वाकड्यात गेला ना तर पार नाईनाट करतील तुझ्या. चल बाजूला हो. हात येऊ दे त्यांना. नोकर आहेस तसाच राहा. या बाबाजी या हात या. बाबाजी की जय हो, बाबाजी की जय हो. बाबाजी या, बाबाजी की जय हो. या बाबाजी बसा, बाबाजी बसा. बाबाजी की जय हो, बाबाजी की जय हो, बाबाजी की. कोण तुम्ही? कोण तुम्ही? हे बाबाजी लय मोठे फकीर आहेत. बर मग? बरोबर, त्याचा हात आहे डोक्यावर तुझ्या. तू त्याचाच पोर आहेस आणि हा बाबा त्याचंच काम घेऊन आलाय तुझ्याकडे. त्याचं पोर? हा भंपकपणा थांबवा आधी आणि ही अंधश्रद्धा पसरवणं बंद करा. नाही, खरंच आमच्या बाबांकडे लय सिद्धी आहे. गुप्तधन हवंय, पोरं होत नाहीयेत, धंद्यात यश नाहीये, कोणावर काळी जादू करायची आहे किंवा काळी जादू काढायची. या समद्यावर फक्त एकच उपाय. जय बाबाजी. असं? मग निघा तुम्ही दोघं इथून, कारण यापैकी कोणत्याही समस्या मला नाहीयेत. बाबा बोलले ना, त्याचा हात आहे तुझ्या डोक्यावर. तुला वाटत नसलं तरीही. काय काम आहे ते सांगा, नाही तर निघा इथून. जाहिरात द्यायची आम्हाला. उठा आधी आणि चालते वा इथून. उठा. बाळा, हा बाबा जिथे बसतो तिथे स्वर्ग उभा राहतो. स्वतःकडे बघ एकदा. एखाद्या चोरापेक्षा कमी नाहीयेस तू. तू काय स्वर्ग आणि नरक उभा करणार आहेस? आणि हा फंपकपणा बंद कर आणि नाही छापणार तुझी जाहिरात मी. या बाबाचा अपमान त्याच्या कामाला नाही म्हणतोस तू? कोप होईल तुझ्यावर. वाटोळो वाटोळो होईल तुझं. झालं? आत्ता काही क्षणापूर्वी त्याचा पोर होतो ना मी, आणि तू काय वाटोळ करणार आहे माझं? अहो ऐका की, बाबा दुप्पट पैसे द्यायला तयार आहेत तुम्हाला. तुम्ही कशाला काळजी करताय? तेवढं बघा. असं आहे म्हणजे तुम्हाला जाहिरात छापून आणायची आहेच तर? वय ठीक आहे, एक काम करा. काही वेळात टिळक म्हणून एक जण येतील, तुम्ही त्यांच्याशी बोला. ते जर तयार झाले तर आपण बघू काय करता येईल पुढे. आता बाहेर थांबा आणि ते आल्यावर आत या. दीनानाथ यांना टिळकांसमोर उभं करा. हो या बाबाजी. तो कचरा उचलून जा. सासूबाई काय करतेयस हे? ठेव दे, ठेव आधी आणि इकडे दे. अहो काय चाललंय हे भामे? मोरावळा खातीये. गेले काही दिवस उष्णतेचा जरा त्रास होतोय ना मला. त्रास होतोय तर आपण वैद्यांकडे जाऊया, पण हे असलं काही खायची गरज नाहीये. अहो इतकं काही नाही झालेलं खरंच. इतकं काही झालं नाहीये मग तर प्रश्नच मिटला. मग हा मोरावळा देखील खायची काही गरज नाहीये. ठेवतो.
चल. पण नाही आणि बिण नाही. कधी काय खावं काय खाऊ नये याचे काही विधिनिषेध असतात, ते पाळत जा जरा. कोणी कुठल्या मनानं काय दिलंय काही सांगता येतं का? अहो तो काही बाहेरच्या कोणी नव्हता आणून दिलेला. माहितीये मला, काशीनाथांना सांगितलंय सारं. पण तू गर्वारशी आहेस ना, तुला काळजी घ्यायला हवी. तसं नाही हो, पण जानकी काकूंनी खरंच फार प्रेमाने आणून दिला होता. भामे मी बोलणार नव्हते, पण आता बोलायला तूच भाग पाडतेस मला. कोण कुठली ती विधवा बाई स्वतःच्या आयुष्यात ज्यांना सुख मिळत नाही ना, त्यांच्यामुळे दुसऱ्यांच्या सुखाला दृष्ट लागते. असं काही नाहीये हो सासूबाई, खरंच. कसं आहे आणि काय नाही हे मला सारं कळतंय. तू नको सांगूस मला ते.